अमित साटम या माणसानं मुंबई शहराला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि भयमुक्त शासन देण्याचा वायदा मुंबईकरांना केला होता। झालेली घटना जी झाली आहे, जी घडलंय ते दुर्दैवी आहे। त्याच्या घरातलं माणूस गेलंय, त्यालाच या दुःखाची तीव्रता ऍक्च्युअली कळणार आहे। आपण किती चेहरा पाडून वगैरे बोललो ना, अरे वाईट झालं, तरी ते तेवढ्या पुरतच असतं। दुसऱ्या क्षणी आपण विसरूनही जाऊ, हसायला खिदळायला लागू, पण ज्याच्या पोटचा गोळा हिरावलाय त्या मायबापाला विचारा काय दुःख आहे, कसं वाटतंय। त्याचा बाप, भाऊ, नवरा हिरावलाय, त्यांच्या घरात काय हाल हवाल असेल, तर त्यावर हसणं हे तितकंच दुर्दैवी आहे। त्याचं समर्थन होऊ शकत नाही। पण अमित साटम या घटनांवर हसलेत का, हे समजून घ्यायला हवं। जे लोक या हसण्याला निर्लज्जपणाचा कळस म्हणतायत, त्यांनी आजवर निर्लज्जपणाचे असे किती कळस गाठलेत हे सुद्धा आठवून बघावं। म्हणजे त्यांना पुन्हा काही बोलताना ठरवता येईल की आपल्यावर किती मर्यादा घालून घ्यायची। मागचे काय आणि आत्ताचे काय सत्ताधारी हे जर जनसामान्यांच्या हितासाठीच राबले असते किंवा आता यापुढे राबणार असते, तर शहराचं असं मातेरं झालं नसतं। मागच्यांनी नको नको त्या मार्गांनी लुटलंय। आत्ताच आलेत नुकतेच, जरा कामं करा। आत्ताच आलायत तर स्वतःला एस्टॅब्लिश करा, सिद्ध करा की तुम्हाला आम्ही निवडून देऊन चूक केलेली नाहीये, असं किमान आम्हाला वाटू तर द्या। आणि हे जर असं सुरू राहिलं ना, तर मग या मुंबई शहराला वाली कोण? देवच वाचू शकतो या शहराला, नाहीतर काही खरं नाही।